नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. महाब्रँड्समध्ये आपलं मनापासून स्वागत. तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनाचा जागतिक दर्जा आणि उत्तम ग्राहक सेवा यामुळे रंगद्रव्याच्या निर्मितीमध्ये सुदर्शन केमिकल्स हे जगातल्या प्रमुख कंपन्यांमधले एक नाव ठरले. 1952 पासून व्हायब्रंट आणि इनोव्हेटिव्ह संस्कृतीसह दर्जेदार उत्पादन उपलब्ध करून देण्याची एक देदीप्यमान परंपरा राखत सुदर्शनची वाटचाल सुरू आहे. आजच्या या भागामध्ये सुदर्शनचा महाब्रँड होण्यापर्यंतचा प्रेरक प्रवास आपण जाणून घेणार आहोत. Our founder, Dr. Rathi, the entire Rathi family, there were 6 brothers and it was a म्हणजे lower middle class family होती आणि म्हणून एक भावाला अब्रॉड पाठवण्याची क्षमता होती. तर डॉक्टर राठींना फॅमिलीनी अब्रॉड पाठवलं, म्हणजे आमच्या आजोबांनी. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग PhD केलं, तिथं पिगमेंट शिकले आणि परत आले भारतात. आणि भारतात आल्यानंतर सगळ्या फॅमिली, वडिलांनी, मोठ्या ऑल ब्रदर्सनी त्यांच्यावर दे प्रिवेल्ड ऑन हिम की तुम्ही आता काहीतरी पिगमेंटमध्ये व्यवसाय सुरू करावा. आणि त्याप्रमाणे पिगमेंटची कंपनी सुरुवात केली. SL किर्लोस्करांचं फार मार्गदर्शन होतं. त्यांनी मार्गदर्शन देऊन कसे तरी रिलेटिव्सकडनं 40,000 रुपये उभारले राठी फॅमिलींनी आणि 40,000 रुपयांमध्ये ही सुदर्शन केमिकल्स 1951 मध्ये इस्टॅब्लिश केली. 3-4 प्रिन्सिपल होते. एक म्हणजे डिसिप्लिन, म्हणजे स्वतः ऑल सगळे भाऊ डॉक्टर राठींचं कार्ड पंच होणार 8:45 वाजता. जर लेट आले तर सॅलरी कट होणार. दुसरं म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन, कंपनीतनं काही पैसे काढायचे नाही. जे आपले सेव्हिंग्स आहे परत कंपनीमध्ये परत हे करायचं. आणि थर्ड, प्रोफेशनल मॅनेजमेंट. हे असा 3, आय थिंक फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग दीज वर द फाउंडेशन्स लेड बाय ऑल द ब्रदर्स विच इज कॅरीड ऑन इवन टुडे. 1990 मध्ये असं वाटलं की वी शुड गेट द बेस्ट टेक्नॉलॉजी आणि त्यामुळे आम्ही JV पार्टनरशिप केली विथ अ जॅपनीज कंपनी, थर्ड लार्जेस्ट जॅपनीज कंपनी. वी गॉट व्हेरी गुड टेक्नॉलॉजी अँड दॅट्स हाऊ द टेक्नॉलॉजी वॉज इस्टॅब्लिश्ड विदिन द कंपनी. मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं पुण्यातनं. त्याच्यानंतर US ला गेलो, केमिकल इंजिनिअरिंग केलं. परत सुदर्शनमध्ये आलो, 2 वर्ष काम केलं आणि मग MBA कंप्लीट केलं. तेव्हा MBA कंप्लीट केल्यानंतर थोडंसं मन हे झालं होतं की तिथं आपण US मध्ये का नाही राहावं वगैरे. तर काकांनी आणि वडिलांनी एकच शब्द सांगितलं, तुला ह्याच्यासाठी मोठा नाही केला होता आम्ही, तुला सुदर्शनमध्ये आणून सुदर्शनला मोठं करण्यासाठी हे सगळं तुला मागे केलं आहे. सो आमच्या इथं कल्चर, जेव्हा आम्ही कंपनी जॉईन केली तेव्हा मालकाचा मुलगा हा शब्दच नव्हता. राईट, इट वॉज ऑल रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड इट वॉज व्हेरी इझी टू फॉलो बिकॉज ऑल द एल्डर्स वर डुईंग दॅट. At one point there were 14 Rathi family members working here and I think all our Dr. Rathi, his brothers, were very careful in laying down the policies that this company should not become शेठजीची कंपनी अशी नाही व्हावी आणि आपण सगळेजण प्रोफेशनली ऑन द ग्राउंड प्रोफेशनली काम करावं. इनफॅक्ट many times the salaries of it was all meritocracy linked. So even sometimes the younger person got a higher salary than the older sibling. So it was all meritocracy. आम्ही त्यावेळी मे बी 25 किंवा 20 नंबर जगात असू. तेव्हा आम्ही मोहीम घेतली की आमचं विजन होतं की आम्ही 4th लार्जेस्ट पिगमेंट प्रोड्युसर बनू. आणि सुदैवाने सगळ्या सपोर्टमुळे आम्ही ग्लोबल सगळे आमचे ऑफिसेस उघडले. आम्ही 2 गोष्टी फार इम्पॉर्टंटली केले की आम्ही सगळं म्हणजे एव्हरी युरोपियनमध्ये युरोपियनला हायर केले, बेस्ट टॅलेंट. असं नव्हतं की लाईक अदर इंडियन कंपनीज वी आर एक्सपोर्टिंग इंडियन्स टू दॅट वॉज वन. लोकल कस्टमर सर्व्हिस, म्हणजे कस्टमरला सर्व्हिस कशी मिळावी आणि त्यांना कसं टायमेवर मिळालं, दॅट वॉज आवर सेकंड स्ट्रेंथ.
असं करता करता लोकांना आमचे प्रॉडक्ट लाईन, आम्ही सगळी प्रॉडक्ट लाईन बिल्ड केली. म्हणजे अगोदरची जी आमची प्रॉडक्ट लाईन होती ती फक्त स्वस्त इंक बनवायची, म्हणजे समजा आपल्या कार्डबोर्ड बॉक्सवर असतात ते पिगमेंट. आम्ही सगळं इन हाऊस टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. आमचे आज पिगमेंट्स लिपस्टिकमध्ये जातात, आमची ऑटोमोटिव्ह म्हणजे आपल्या गाड्या आहेत त्याच्यासाठी जातात, ऑल हाय एंड ॲप्लिकेशन. ऑल दिस टेक्नॉलॉजी was developed within Sudarshan by our technocrats itself, and that's where we became the 4th largest pigment producer in 2018. रंगद्रव्याच्या बाजारात भक्कमपणे पाय रोवून उभं राहायचं असेल तर जागतिक बाजारात उतरणं आवश्यक होतं आणि त्यातूनच जगभरात सुदर्शनची कार्यालयं सुरू झाली. आज रंगद्रव्याच्या जागतिक बाजारात सुदर्शन हे नाव म्हणजे दर्जा आणि विश्वासाचं प्रतीक ठरलंय. Indian market was only 3 to 4% of the global market. So एक म्हणजे क्लिअर होतं की जर आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे तर वी हॅव टू गो ग्लोबल, राईट. सो दॅट वॉज द ग्लोबल फुटप्रिंट विच वी वर बिल्डिंग अप. सो ॲज अ मेन्शन, जेव्हा 4th लार्जेस्ट पिगमेंट प्रोड्युसर झालो आम्ही, तेव्हा आमचा पिगमेंट बिझनेसही होता, पेस्टिसाईडचा बिझनेस होता आणि काही इंजिनिअरिंग बिझनेसेस होता. सो वी वर्कड, आम्ही एका टॉप कन्सल्टन्सी बरोबर काम करून की आमचा ह्याच्या पुढे काय ग्रोथ व्हावा आणि काय करायचं. तो एक गोष्ट क्लिअर झाली की आमचं स्ट्रेंथ फक्त पिगमेंट्समध्ये. सो वी डिसाइडेड टू म्हणजे की फोकस फक्त पिगमेंटवर राहणार आणि आम्ही बाकी एक एक बिझनेस विकत गेलो आणि we made a 1,000 crore investment in the pigments, expanding our product portfolio. But what makes difference is the people, and at Sudarshan we feel very proud that our people really आमचे जे लोक आहेत ते आपल्या आम्ही सांगतो दिल से काम करतात. म्हणजे एकदम फ्रॉम देअर हार्ट दे पुट देअर हार्ट इन इट अँड सोल इन इट इन वर्किंग. अँड आय वुड से दॅट a lot of contribution has come through our people practices, and Ms. Shivika Patil, our people practices head, has really transformed some of our human people practices in the last 10 years. जागतिक पातळीवरच्या मनुष्यबळ विकासाच्या संकल्पना राबवण्यावर कंपनीचा विशेष भर असतो. त्याचाच परिणाम म्हणून सुदर्शनच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस चढता असल्याचं बघायला मिळतं. मी इथे सुरुवात केली ते काही प्रोजेक्ट्समधनं सुरुवात केली. सो बेसिकली पीपल हा जो एरिया आहे किंवा लोकांकरता पूर्ण स्ट्रक्चर्स प्रोसेसेस निर्माण करणं, त्याच्यापासून माझी सुरुवात झाली. आणि त्यावेळेस मी प्रथमच इकडच्या लीडरशिप टीमला भेटले, इकडचे जे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत त्यांना भेटले. तर मला सर्वात प्रथम ही गोष्ट वाटली ह्या कंपनीबद्दल की भारतीय असली तरी विचारांनी ग्लोबल आहे. इकडचे सगळे जे लीडर्स आहेत त्यांची जी विचारसरणी आहे ती अशी आहे की बेस्ट प्रॅक्टिसेस ह्या ऑर्गनायझेशनचे जे आहेत ते इकडे यावे, बाहेरच्या ऑर्गनायझेशनचे ग्लोबल प्रॅक्टिसेस ती आले पाहिजे. सो हा एक सर्वात मोठा मोटिवेटिंग फॅक्टर होता माझ्याकरता. दुसरी गोष्ट जी मला वाटली ती म्हणजे की लीडरशिपच्या दृष्टिकोनातून एक ओपननेस असणं आणि ट्रान्सपरन्सी असणं. म्हणजे इथे लोक ज्युनियर असो किंवा सिनियर असो कोणी कोणाशी पण भेटू शकतो, बोलू शकतो आणि आपले जे विचार आहेत ते मांडू शकतो आणि त्याच्यातून एक जागतिक स्तराची कंपनी जी आहे ती निर्माण करायची आहे अशी ह्या कंपनीची इच्छा होती आणि तेच मोटिवेट करत गेलं. रोहा महाडकडे आमच्या कॉलनीज आहेत, तेव्हा फॅमिलीजना भेटणं आणि केवळ ऑफिसर्सच्याच नाही तर वर्कमॅनच्या खालती जे CW PW असतात त्यांच्याशी सुद्धा एकजुटीने राहणं हा सर्वात प्रथम मुद्दा आहे जो आम्हाला आणि त्यांच्या लीडरशिपला सगळ्यांपेक्षा वेगळं करतं. दुसरा जो मुद्दा त्यांच्याबद्दल जो वेगळा आहे तो म्हणजे कोलॅबरेशननी काम करणं. म्हणजे ते सगळ्यांना महत्त्व देतात. जे कोणी लीडर्स आहेत त्यांना महत्त्व देऊन त्यांच्या विचारांना महत्त्व देऊन कोलॅबरेटिव्हली पुढे जाणं. सो लार्जर पर्पज कोलॅबरेशन आणि जे विजन आहे ते विजन इज मॅसिव्ह अँड करेजियस. आय थिंक त्याच्यामुळे आम्ही वेगळे आहोत, सुदर्शन वेगळी आहे. समान ध्येयासाठी अनेक लोक एकत्र आले की ध्येयपूर्ती होतेच. त्या ध्येयपूर्तीसाठी
पोषक वातावरण निर्माण करत सामाजिक बांधिलकी जोपासणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आमचं जे उद्दिष्ट आहे तेच आहे ग्रोईंग टुगेदर बाय बीइंग स्पिरिच्युअली फुलफिल्ड, सोशली जस्ट अँड एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल. सो थोडक्यात ह्याचा फोड करून सांगते, म्हणजे एक तर आपण सगळ्यांनी एकत्र ग्रो करणं हा उद्दिष्ट आहे. रोह्याला ज्यावेळेस प्लांट एस्टॅब्लिश केला त्यावेळेस जे लीडर मेंबर्स होते सगळे, त्यांनी हे लक्षात घेतलं की इथे जर का कोणालाही काम करायचं असेल आणि परिवारांना एकत्र इथे राहायचं असेल, 2-3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे फार चांगली राहण्याची सोय असणं, कारण का फॅमिलीजना राहायला पाहिजे. त्यामुळे आमची कॉलनी तुम्ही बघितली तर ती जागतिक स्तरावरती ज्या अम्युनिटीज असतात तशी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रीनरी. ती ग्रीनरी निर्माण केलेली कॉलनी आहे. आणि जेव्हा फॅमिलीज इथे राहणार म्हटल्यावरती लहान मुलं असणार, तर त्यांना स्कूल असणं गरजेचं आहे. पण त्यांनाच नाही तर पूर्ण समाजामध्ये त्या साईडला जर का बघितलं तर चांगली अशी एक शाळाच नव्हती मुलांकरता. होत्या त्या कॉर्पोरेशनच्या स्कूल्स ज्यांचे स्वतःचे लिमिटेशन असतात. त्या ह्यांनी राठी स्कूल फॉर्म केली गेली. आता राठी स्कूल पहिले स्टेट बोर्ड स्कूल होती, आता ती CBSE स्कूल आहे. ती शाळा आम्ही CSR करता पण वापरतो. म्हणजे काही आता जसं विमेन एम्पॉवरमेंटचे जेव्हा प्रोजेक्ट्स करतो तेव्हा त्यांना कम्प्युटर शिकवणं हे शाळेमध्ये शिकवलं जातं. सो स्कूल बिल्डिंग्स आणि स्कूल ग्राउंड्स आहेत ते केवळ आम्ही ह्यालाच शाळेलाच नाही तर अजून पण काही असे CSRच्या ॲक्टिव्हिटीज असल्या तर त्याच्याकरता शाळा वापरली जाते. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा महाब्रँड्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. सुदर्शनचा रंगद्रव्याच्या बाजारपेठेतला विस्तार जसा वाढत गेला तसाच तो सामाजिक कार्यातही वाढला. स्पिरिच्युॲलिटीचा अर्थ आहे की जे लोक येतील ते सुखी आनंदी राहावं, म्हणून त्याच्याकरता वेगवेगळे आमच्याकडे म्हणजे गोष्टी आम्ही करतो. योगा आणि मेडिटेशनचे क्लासेस असतात, ट्रेनिंग्स असतात. त्याच्यानंतर फिटनेसवरती अतिशय जोर आहे कंपनीचा. सोशली जस्ट हे CSR. तर आमचे लीडरशिप मेंबर्सच्या सगळ्या ज्या स्पाउसेस आहेत, वाईफ्स आहेत, त्यांना आम्ही इन्व्हॉल्व केलं की त्यांना काय वाटतं की कशा तऱ्हेने आपण CSR करावं. तर ह्या सगळ्या स्पाउसेस आहेत त्या एकत्रित येऊन त्यांनी जो सुरुवात केली ती सुधा, सोशली जस्ट जो भाग आहे तो सुधाच्या थ्रू डिप्लॉय होतो. तर सुधामध्ये 4 स्तंभ आहेत. तर हे 4 स्तंभ कुठले तर विमेन एम्पॉवरमेंट, म्हणजे बेसिकली सक्षमीकरण जे स्त्रियांचं आहे त्याच्यावरती प्रोजेक्ट चालतात. एड्युकेशनचे प्रोजेक्ट्स आहेत, एन्व्हायरमेंट आहे आणि हेल्थ आहे. आणि हे सगळं जे लिंक होतं ते कम्युनिटी डेव्हलपमेंटमधनं होतं. तर अगदी थोडक्यात सांगायचं तर विमेन एम्पॉवरमेंटमध्ये आमचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट जो आहे तो पेपर बॅग मेकिंगचा आहे. आणि आज हा प्रोजेक्ट अशा स्तरावरती आहे की सेल्फ हेल्प ग्रुप झालेले आहेत. जवळजवळ 2000 स्त्रिया ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. आणि पेपर बॅगच्या मधून त्यांना साधारण 2,000 ते 2,500 रुपये साधारण पर मंथ इन्कम होतं. स्टार्टिंगला 7 लेडीज होते पेपर बॅग बनवताना. तर 7 लेडीजने खूप ह्याच्याने जिद्दीने केले. त्या लेडीजनी सोडलेच नाही की आम्हाला फायदा पण नाही झाला आहे तरी पण आम्ही केले. आता कशा लेडीज स्वतःहून कमवतात ना, 3-4 हजार तर मंथली त्यांना भेटतंच पेमेंट. त्याच्यामुळं त्या कुठेही स्वतः एन्जॉय करू शकतात ना जाऊन. जरी मला चेक भरता येत नाही पण मी कोणाला पण सांगते चेक भरून द्या, मग मी पैसे काढून आणते. स्टेज डेअरिंग अजिबात नव्हती. तर आता तर खूप हे झालं आहे, बदल झाला आहे की आपण पुढचा माणूस येतो आहे, आपल्या कामाचा काहीतरी विचारतो आहे आणि आपल्याला बोलता येतो आहे, ते खूप मोठा हे झालं आहे. स्टिचिंगचे प्रोजेक्ट्स आहेत आपण तिथे. आता त्या लेडीज इतक्या स्टिचिंगमध्ये म्हणजे चांगल्या स्तरावरती काम करतात की त्यांनी त्यांचं बुटीक काढलेलं आहे. जवळजवळ 7 ते 8 लेडीज आहेत, त्यांचं बुटीक आहे. रंगाच्या बाजारात सुदर्शन हे नाव जितक्या आदरानं घेतलं जातं
तितक्याच आदरानं ते सामाजिक कार्यातही घेतलं जाऊ लागलंय. एड्युकेशनमध्ये आमचं पूर्ण फोकस आहे तो ई-लर्निंगकडे आहे, की ज्या शाळा ज्या सध्या आहेत, ज्या गव्हर्नमेंटचे पूर्ण एस्टॅब्लिशमेंट आहे, म्हणजे जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत किंवा कॉर्पोरेशननी तिथे क्रिएट केलेल्या शाळा आहेत, त्यांना कसं आपण अजून सपोर्ट करू शकतो. तर आम्ही अंगणवाड्या ज्या आहेत त्या ISO केल्या आहेत, शाळा ISO केलेल्या आहेत. जे भारतामध्ये नॅचरल डिझास्टर्स येतात किंवा काही हेल्थ इश्यूज येतात, त्याच्यामध्ये आमचा फोकस हा नेहमीच राहिलेला आहे. म्हणजे सायक्लोन आलं किंवा बेसिकली काही अजून हे फ्लड झाले, तर त्याच्यामध्ये नेहमी काम करत असतो. महाडमध्ये ज्यावेळेस फ्लड झाले तेव्हा अनेक घरांमध्ये ट्रायबल्स एरियामध्ये जाऊन आम्ही मदत केली. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कोविड काय अजून गेलेलं नाही आहे, त्यामुळे हे कंटिन्युअस एफर्ट आहे तो आमचा चालतच राहणार आहे. पण कोविडच्या काळामध्ये बेसिकली आमचे जे एम्प्लॉईज होते तेही इम्पॅक्ट झाले होते. त्या एम्प्लॉईजच्या पूर्ण फॅमिलीजना हॉस्पिटलायझेशनचं काम करणं, वॅक्सिनेशन्स जे आहेत ते वॅक्सिनेशन्स आमच्या एम्प्लॉईजलाच नाही तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट वर्कमनपर्यंत गेलो. गावोगावी पुन्हा कॅम्प जे भरवले होते त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनचा हेल्प झाला आहे. आता बूस्टर डोस निघणार आहे, तर त्यावेळेही पुन्हा आमची मदत ही राहीलच. कोविडमध्ये सुरुवात झाली ही फिलॅन्थ्रॉफीनी झाली, मग आलं CSR, आता आहे सस्टेनेबिलिटी, कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी. तो हा जो भाग आहे तो निरंतर नवीन कॉन्सेप्ट घेऊन वाढतच चालला आहे. आणि जे काय नवीन ह्याच्यामध्ये करण्याचं आम्ही काम करतोय ते कसं इम्पॅक्टफुल होईल आणि त्याच्यात बिझनेस आउटकम कसा निघेल हा फोकस होत राहिला आहे आणि तो ह्यापुढेही होत राहील. गावामध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा आम्ही हे बघितलं की मुली इकडच्या ज्या आहेत त्या केमिकल झोन असल्यामुळे BSc केमिस्ट्री वगैरे करतात, पण त्याच्यानंतर त्यांना काही नोकरीचं इकडे काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती. तर आम्ही पहिले आमच्या कंपनीमध्ये माइंडसेट चेंजचं काम केलं आणि मुली जे नवीन ऑटोमेटेड प्लांट येत होता तिथे पूर्ण ऑल लेडीज असा प्लांट आम्ही निर्माण केला. केमिकल्स कंपनी म्हटली की पर्यावरणाचं संतुलन बिघडवणारं हत्यार असंच मानलं जातं. पण नैसर्गिक ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड अशा गोष्टींवर भर देत पर्यावरण संतुलन राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच सुरू असतो. एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल इज वेअर बिईंग अ केमिकल इंडस्ट्री आमची कपॅसिटी अशी आहे की वी कॅन क्रिएट हॅवॉक. एफ्लुएंट जे आमच्या प्लांटमधनं जे क्रिएट होतं, वी हॅव द परमिशन टू ॲक्च्युली डिस्पर्स इट डायरेक्टली इन टू द सी. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे सिस्टीम आहे जिथे ते क्लेन्झिंग व्हायला व्हावं त्याची गरज नाही आहे. इतकं क्लीन आमच्याकडनंच होतं आणि म्हणून आम्हाला परवानगी आहे की आम्ही डायरेक्टली ते एफ्लुएंट आहे ते सीमध्ये टाकू शकता. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. देर आर लॉट ऑफ ग्रीन इनिशिएटिव्स विच वी हॅव टेकन. तर म्हणजे का की कोल कसं आम्ही कमी करावं. सो देर इज अ कोजन प्लांट विच वी हॅव क्रिएटेड. त्या पर्टिक्युलर प्लांटमधनं जी एनर्जी निर्माण होते त्याच्याने पूर्ण स्टीम कन्झम्पशन वगैरे लेस झालेलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे वी हॅव विंडमिल्स. तर विंडमिल्समधनं येणारी जी पुन्हा पॉवर आहे आणि तो पॉवर एक्सचेंज होतो त्याच्याने तुमचे बाकीचे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन्स वगैरे लो जातात. वॉटर रिफर्बिश करून ते पुन्हा गार्डनिंगला वापरू शकतो का किंवा कुठे आपण वापरू शकतो ह्याचं कन्सिस्टंट फ्रेमवर्क जे आहे ते निर्माण केलेलं आहे. देर आर माउंटन्स विच वी हॅव क्रिएटेड ॲक्च्युली ऑफ ट्रीज. आणि एस्पेशली एका विलेजमध्ये, एका गावामध्ये मोरिंगा प्लांटेशन्स पूर्ण हिल्सवरती केलेलं आहे. तिकडे न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम होता विमेनमध्ये, तो कमी करण्याकरता मोरिंगा प्लांटेशन केलं. किचन वेस्ट जे निर्माण होतं आहे त्याला पूर्ण आम्ही वर्मी कंपोस्ट करून त्याला ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करतो आणि हे गार्डन करता संपूर्ण खत वापरलं जातं. तसंच गार्डन वेस्ट, कारण का एवढं मोठं गार्डन आहे तर अगदी जे पानं पाचोळा जो निघतो त्याला पुन्हा रिफर्बिश करून त्याला आम्ही खत बनवण्याच्या, ऑर्गॅनिक खत बनवण्याच्या ह्याच्यात आहोत. माझे नाव सरिता निलेश सुतार. आम्हाला हा सुदर्शन कंपनीने ड्रम दिलेला आहे का कचरा आमचा रस्त्यावर, नदीच्या किनारी असा कचरा पडायचा, मग तो घाण व्हायची. म्हणून आम्हाला ते कचरा दिला आहे. आम्ही ह्याचा सगळा किचनचा कचरा, देवाची फुलं वगैरे सगळे आम्ही ड्रममध्ये टाकतो. त्याच्यावर कल्चर मारतो. 8 दिवसांनी कल्चर पावडर स्प्रे करून 8 दिवसांनी कल्चर पावडर त्याच्यावर टाकतो. मग तो कचरा पुसतो.
कचरा कुचला की मग तो आम्ही त्याच्यात खत तयार होतो. तो खत झाडांना, किचन गार्डनला वापरतो. मला असं वाटतं की एक पूर्ण कालचक्रामध्ये देवाणघेवाण असते. तर जे आपल्याला मिळतंय, आपल्याला निसर्गाकडनं मिळतंय, तेच आपण निसर्गाला परत कसं देतोय की जेणेकरून ती सायकल बिघडू नये. आणि हाच पूर्ण मुद्दा जो आहे तो आम्ही एन्व्हायरमेंटच्या आमच्या पूर्ण इनिशिएटिव्हजमधनं करण्याचा प्रयत्न आहे. धैर्य, संयम, शिस्त आणि सातत्य टिकवून ठेवलं तर कुठलीही गोष्ट अवघड नाही, हेच राठी परिवाराचं आजच्या तरुणाईला सांगणं आहे. आय थिंक तर काही प्रिन्सिपल्स जे आहेत, आय वुड से इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट द फ्युचर जनरेशन कीप्स इन माइंड. फर्स्ट इज एक म्हणजे जे काही जिथेही काम करतोय, जे काही एरियामध्ये किंवा नवीन आयडिया मी स्टार्टअप काढतोय, ॲम आय पॅशनेट अबाउट इट. पॅशन आहे का माझ्याकडे? आणि जर पॅशन असेल तर ॲम आय विलिंग टू कमिट टू इट. नाहीतर आजची जनरेशन आपण पाहिली, सो रोज एक नवीन आयडिया येते आणि रोज आपण चेंज करतो. एक स्टडी, यू नीड दॅट स्टडी फोकस अँड कन्सिस्टन्सी, राईट, टुवर्ड्स दॅट. आय वुड से दॅट एंटरप्रेन्योरशिप व्हेरी इम्पॉर्टंट. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे जी ओनरशिप, स्पीडनी काम करावं, दॅट्स द सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट. And the third very important part is bringing some spirituality in your life, because there are always ups and downs in business, and how you maintain your calmness through the ups and downs is very important. So I think these are hey quality, if the future generation can think, I'm sure we'll see a lot of successful professionals and entrepreneurs. अवघ्या 19 लोकांना सोबत घेऊन पुण्यात मोजक्या उत्पादनांसह सुरू झालेल्या सुदर्शनमध्ये आज 400 पेक्षा अधिक उत्पादनांची निर्मिती होते. तंत्रज्ञान, इनोव्हेशन, अध्यात्म, आदर, विश्वास यांच्या जोरावर असलेली सुदर्शनची ही वाटचाल सर्वांसाठी अशीच प्रेरणादायी ठरत राहो, या सदिच्छांसह आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नव्या ब्रँडसह. तोपर्यंत नमस्कार.